नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नगरच्या तिघांना पोलिसांनी केले जेरबंद. राहुरीतील नगर मनमाड महामार्गावर मध्यरात्री वाहतूक सुरळीत करत असताना विकास वैराळ या पोलीस कर्मचाऱ्याला फायटर व गजाने नगरीच्या टोळक्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू असल्याचे समजले आहे. सदर घटना ही पाण्याच्या टाकी ग्रीन हॉटेल समोर रात्री 1 वाजे दरम्यान घडल्याचे समजले आहे. याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की काल दिवसभर नगर मनमाड महामार्गावर वाहतूक ठप्प होती. सदर वाहतूक सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाहतूक ठप्प असल्याने वाहतूक सुरळीत करताना पोलीस, होमगार्ड व सामाजिक कार्यकर्त्यांची वाहतूक सुरळीत करताना चांगलीच दमछाक झाली होती. तोच काल रात्री 1 वाजे दरम्यान राहुल फॅक्टरी कडून नगरकडे जाणाऱ्या काळा कलरच्या स्कॉर्पिओ 10 ते 12 तरुणांची व पोलिसांची वाहतूक सुरळीत करताना बाचाबाची झाली. या बाचाबाचीमधून तुफान हाणामारी झाली. यामध्ये स्कॉर्पिओ मधील लोकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना फायटर व गजाने मारहाण केल्याचे म्हटले आहे. तर या मारहाणीमध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर या टोळक्याने हल्ला चढवला होता. यामध्ये दोन्हीही पोलीस कर्मचारी उपचार घेण्यासाठी मध्यरात्री राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याने त्यांना उपचारासाठी नगर येथे पाठवण्यात आले, तर एका पोलीस कर्मचाऱ्याला हाताला व पायाला किरकोळ मार लागल्याने तात्पुरते स्वरूपात उपचार करण्यात येऊन पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची ही घटना धक्कादायक घटना असून मारहाण करणाऱ्या पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवल्या आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.